आर आबा, अजितदादा पवार, गोपीनाथ मुंडे, विजयसिंह मोहिते पाटील असे काही मुख्यमंत्री आपल्या स्मरणात आहेत. काहींनी सुंदरराव सोळंके, छगन भुजबळ असेही काही उपमुख्यमंत्री पाहिले असतील. पण महाराष्ट्राच्या राजकारणात नगरचे रामराव आदिक हे उपमुख्यमंत्री होते हे आजच्या पिढीतील अनेकांना माहीतही नाहीये. होय, नगर जिल्ह्यातील हा नेता थेट उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेला होता. विशेष म्हणजे लोकांमधून कोणतीही निवडणूक न लढवता हा नेता या उच्च पदापर्यंत गेला होता. आता नगर जिल्ह्याला मुख्यमंत्री पदही मिळेल असे बोलले जात असतानाच गेम झाला. अनेकांना या पदावरून पाय उतार व्हावे लागले. बॅरिस्टर रामराव आदिक हे 2 वर्षे आणि 31 दिवस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. दारूच्या नशेत एका हवाई सुंदरीची छेड काढल्याच्या चर्चेवरून त्यांना या पदावरून हटविण्यात आले. हा आरोप जेवढा गंभीर होता तेवढाच गमतीशीरही होता. कारण एवढ्या मोठ्या संविधानिक पदावरील व्यक्तीवर पहिल्यांदाच असे गंभीर व हास्यास्पद आरोप झाले होते. नंतर विरोधकांनी आदिकांचा कार्यक्रम केला अशाही चर्चा रंगल्या. बॅरिस्टर रामराव आदिक आणि त्यांच्यावर झालेले आरोप हाच विषयाचा आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. साल होतं 1980चं. हे साल महाराष्ट्र आणि केंद्राच्या राजकारणाला कलाटणी देणारं ठरलं होतं. 1977 मध्ये देशात पहिल्यांदाच सत्तेवर आलेले बिगर काँग्रेस जनता पक्ष सरकार अंतर्गत मतभेद आणि अंतर्गत वादांमुळे कोसळले होते. चौधरी चरण सिंह यांचे काळजीवाहू सरकारही फार काळ टिकू शकले नाही. जानेवारी 1980 मध्ये देशात लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या. त्यात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आय ने 353 जागा जिंकून प्रचंड बहुमताने सत्ता मिळवली होती. 14 जानेवारी 1980 ला पुन्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. इकडे महाराष्ट्राच्या राजकारणातही धक्क्यांमागून धक्के बसले. 1978 मध्ये वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांचे पुरोगामी लोकशाही आघाडी सरकार राज्यात सत्तेवर होते. परंतु केंद्रात सत्तेवर येताच इंदिरा गांधी यांनी 17 फेब्रुवारी 1980 रोजी महाराष्ट्रातील पवार सरकार बरखास्त केलं. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. महाराष्ट्राच्या इतिहासात राष्ट्रपती राजवट लागण्याची ही पहिलीच वेळ. जून 1980 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या. यात इंदिरा गांधी यांच्या लाटेमुळे काँग्रेसने 288 पैकी 186 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवला होता. 9 जून 1980 ला अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी मुख्यमंत्री होताच अनेक आक्रमक आणि वादग्रस्त निर्णय घेण्यास सुरुवात केली, ज्यामुळे पुढील काळात सिमेंट घोटाळा गाजला होता. या सिमेंट घोटाळ्यात मुंबई उच्च न्यायालयाने सरकारविरोधात निकाल दिला आणि अंतुलेंचं मुख्यमंत्री पद गेलं. अंतुले यांच्यानंतर महाराष्ट्राचे नेतृत्व कोणाकडे द्यावे याबाबत काँग्रेस हायकमांडमध्ये खल सुरू झाला. अंतर्गत गटबाजी टाळण्यासाठी इंदिरा गांधी यांनी सर्वांना धक्का देत अंतुले यांच्या मंत्रिमंडळातील कायदा मंत्री बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांची 21 जानेवारी 1982 रोजी मुख्यमंत्री म्हणून निवड केली. मात्र भोसले यांच्या प्रशासकीय पकडी अभावी आणि काँग्रेसमधील आमदारांच्या अंतर्गत तीव्र असंतोषामुळे त्यांचे सरकार अवघ्या 1 वर्षात अडचणीत आले. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारले आणि भोसले यांना राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्राची परिस्थिती पुन्हा डळमळीत झाली होती. वसंतदादा पाटील हे त्यावेळी जनाधार असलेले नेते होते. अखेर इंदिरा गांधींना त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी द्यावी लागली. वसंतदादा पाटील 2 फेब्रुवारी 1983 ला मुख्यमंत्री झाले. परंतु वसंतदादा हे केंद्राचेही ऐकणार नाहीत असे काहींनी काँग्रेसच्या हायकमांडला सांगितले. त्यामुळेच काँग्रेसच्या जवळचे असलेले बॅरिस्टर रामराव आदिक यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय झाला. थेट दिल्लीतून बॅरिस्टर आदिक यांना हे पद दिलं गेलं. वसंतदादा पाटील यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी खरं तर हे पद दिलं गेलं. 3 वर्षात महाराष्ट्राला 3 मुख्यमंत्री व 3 उपमुख्यमंत्री मिळाले होते. आदिक हे मूळचे श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव जवळील खानापूरचे, परंतु ते गेली कित्येक वर्षे मुंबईतच होते. उपमुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल म्हणून काम पाहिले होते. तसेच त्यांनी पाटबंधारे, निधी व न्याय, समाज कल्याण यासारखी महत्वाची मंत्रीपदे अत्यंत कुशलतेने सांभाळली होती. या दांडग्या प्रशासकीय अनुभवामुळे त्यांची या पदासाठी निवड झाली. विशेष म्हणजे आदिक यांनी थेट जनतेतून कोणतीही निवडणूक लढवलेली नव्हती. 1978 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर गेले. महाराष्ट्राची राजकीय गणित बिघडल्यानंतर इंदिरा गांधींनी त्यांना उपमुख्यमंत्री केले. त्याच पदावर असताना ते पुन्हा 17 एप्रिल 1984 ला दुसऱ्यांदा विधान परिषदेचे आमदार झाले. त्यानंतर 1990 ला तिसऱ्यांदा विधान परिषदेवर गेले. आता श्रीरामपूरचे आदिक हे मुंबईच्या राजकारणात कसे गेले हेही गमतीशीर होते. आदिकांचे प्राथमिक शिक्षण हे श्रीरामपूर तालुक्यातच झाले, परंतु कायद्याचं शिक्षण त्यांनी इंग्लंडमधून घेतलं. बॅरिस्टर झाले, त्यामुळे त्यांची प्रॅक्टिस ही मुंबई हायकोर्टातच चालायची. अत्यंत हुशार असल्यानं ते राजकारणातही ओढले गेले. त्यांनी तेथेच महाराष्ट्र हितवर्धिनी नावाचा पक्ष स्थापन केला. बाळासाहेब ठाकरे व त्यांच्यात चांगला स्नेह होता.
या दोघांनीही एकत्र सभा गाजवल्या, परंतु पुढे हाच पक्ष त्यांनी शिवसेनेत विलीन केला. मुंबई काँग्रेसच्या रजनी पटेल यांनी रामराव आदींना राजकारणात आणल्याचं सांगितलं गेलं. जेव्हा काँग्रेस फुटली तेव्हा रामराव इंदिरा गांधी यांच्यासोबत ठाम राहिले आणि गांधी परिवाराच्या मर्जीतले झाले. वसंतदादा पाटील त्यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांच्यासोबत रामरावांचे खडके उडायचे. परंतु वसंतदादा पाटील जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा स्वतः इंदिरा गांधींनी दिल्लीतून रामराव आदिक यांना उपमुख्यमंत्री करण्याचे आदेश दिले. कारण वसंतदादा सरकारवर वचक ठेवण्यासाठी इंदिरा गांधींना आपल्या मर्जीतला नेता हवा होता. तो रामराव यांच्या रूपात त्या काळात एकमेव असल्यानं त्यांना थेट उपमुख्यमंत्री पदाची संधी दिली गेली. 2 फेब्रुवारी 1983 ला रामरावांनी महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण आता पुन्हा महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये राजकारण सुरू झालं. एकाच वर्षात पुन्हा राजकीय डावपेच शिजले. 1983 ला जर्मनीतील वॅनोवर शहरात आयोजित केलेल्या एका आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाला आदिकांना जायला सांगितलं गेलं. आदिक जायला तयार झाले. हा प्रवास एअर इंडियाच्या विमानानं होणार होता. याच विमान प्रवासानं आदिकांच्या उपमुख्यमंत्री पदाचा घात केला. झालं असं की विमान प्रवासात आदिकांना प्रचंड मद्यप्राशन केलं. जेवण द्यायला क्रू मेंबर्सला व हवाई सुंदरींना उशीर झाल्यानं त्यांनी विमानातच गदारोळ केल्याचं सांगितलं गेलं. मद्यप्राशन केल्यानं आदिकांची शुद्ध हरपली होती. त्यातच त्यांनी पायलट व हवाई सुंदरीशी प्रचंड वाद घातला आणि हवाई सुंदरीची छेडछाड केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. थेट दिल्लीतून हे प्रकरण हाताळलं गेलं. परंतु इकडे महाराष्ट्रातील आदिकांच्या विरोधकांनी संधी साधली. काही पुरावे व काही फोटोज थेट टाइम्स ऑफ इंडिया या त्या काळातल्या वृत्तपत्राकडे पोहोचवले गेले. टाइम्स ऑफ इंडियाने थेट या प्रकरणाचा पाठपुरावा केला. बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि एकच खळबळ उडाली. वृत्तपत्रामधील बातम्यांचे वादळ आणि काँग्रेसमधील अंतर्गत विरोधी गटाने या मुद्द्याचा राजकीय वापर केला. एका जबाबदार आणि घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय प्रवासात देशाची नाचक्की केली या नैतिक मुद्द्यावरून इंदिरा गांधींनाही कोंडीत पकडलं गेलं. अखेर या प्रकरणात चौकशी झाली. एअर इंडियाच्या विमानातील कर्मचाऱ्यांच्या अहवालानुसार मद्याच्या नशेत आदिक हे अत्यंत उद्धट आणि आक्रमकपणे वागत होते. जेवण उशिरा मिळाल्यामुळे त्यांनी विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि आरडाओरड केली. ते जर्मनीतील हॅनोवर येथे पोहोचल्यावर तिथल्या हॉटेलमध्ये महिला कर्मचाऱ्यांची आणि विमानतळ कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. जर्मन अधिकाऱ्यांनी आणि हॉटेल प्रशासनाने स्पष्ट केले की आदिक यांनी मद्यप्राशन केलं होतं, परंतु त्यांनी कोणत्याही महिलेशी शारीरिक गैरवर्तन किंवा छेडछाड केली नव्हती. परंतु तोपर्यंत अधिकांच्या विरोधकांना ज्या बातम्या पेरायच्या होत्या त्या पेरल्या होत्या. महाराष्ट्रात चर्चा वाढली होती. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी या प्रकरणात जाहीरपणे आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी महिला संघटनांना सोबत घेऊन आदिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. एका उपमुख्यमंत्र्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची अब्रू काढली आहे असा नैतिक मुद्दा उपस्थित करून त्यांनी आदिकांची चौफेर कोंडी केली. काँग्रेसमधील विरोधकांनी या प्रकरणाचे गांभीर्य इतके वाढवले की दिल्लीतील बसलेल्या इंदिरा गांधी यांच्यासमोर आदिक यांचा बचाव करणे कठीण झाले. आदिक यांना पदावर ठेवल्यास आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठे नुकसान सोसावे लागेल अशी भीती हायकमांडला दाखवण्यात आली. अखेर इंदिरा गांधी यांनी स्वतः आदिक यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. अखेर 5 मार्च 1985 ला आदिक यांनी राजीनामा दिला. आदिक 2 वर्षे 31 दिवस उपमुख्यमंत्री राहिले. खरं तर आदिकांनी त्यांचा हा कार्यकाळ पूर्ण केला असता तर लगेच 1985 मध्ये निवडणुका होणार होत्या. त्यात त्यांना मुख्यमंत्री पदाची संधीही मिळाली असती. परंतु त्यापूर्वीच त्यांचा गेम करण्यात आला. नगरच्या या सुपुत्राला दत्ता देशमुखांनंतर थेट मुख्यमंत्री होण्याची संधी आली असती. परंतु दुर्दैवानं हे होऊ शकलं नाही. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.